गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या वाचन साहित्य संग्रहाची आणि तेथील ग्रंथांची थोडक्यात ओळख करून घेऊया. ग्रंथालयामध्ये विविध प्रकारचं वाचन साहित्य उपलब्ध असतं आणि या वाचन साहित्यामधील नेमका साधा ग्रंथ आणि संदर्भ ग्रंथ कोणता आहे ह्या ओळखण्याच्या काही कसोट्या आहेत. आता या ठिकाणी मी तुम्हाला दोन पुस्तकं दाखवणार आहेत. त्या पुस्तकांचा प्रकार कुठला आहे हे आपल्याला सांगता येईल. आता हे माझ्या डाव्या हातात जे पुस्तक आहे हे पुस्तक कुठल्या प्रकारामध्ये मोडतं आणि हे उजव्या हातातलं जे पुस्तक आहे ते कुठल्या प्रकारामध्ये मोडतं याची ओळख आपण या ठिकाणी करून घेणार आहोत. मी आता यापुढे आपल्याला एक स्लाइड दाखवणार आहे आणि त्या स्लाइडमध्ये तुम्हाला ओळखायचंय की साधा ग्रंथ आणि संदर्भ ग्रंथ कुठला आहे. आता ह्या साईडला जे पुस्तकं ठेवलेले आहेत मी ते कुठल्या प्रकारातले आहेत आणि या उजव्या साईडला जे ठेवलेले आहेत ते कुठल्या प्रकारातले आहेत, तर याची ओळख मी आपणाला या ठिकाणी करून देणार आहे. तर हे जे पुस्तकं आहेत हे जशी श्रीमान योगी आहे आणि बुक्स ॲज अँड टेक्स्ट बुक्स, तर हे जे पुस्तकं आहेत हे साध्या ग्रंथामध्ये मोडल्या जातात आणि हे जे रेफरन्स ग्रंथ आहेत ज्याच्यामध्ये डिक्शनरी आहे, अल्मॅनॅक आहे, थिसॉरस आहे, एन्सायक्लोपीडिया आहे आणि भारतीय संस्कृती कोश आहेत, याला संदर्भ ग्रंथ असे म्हणतात. आता याची नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत आणि ते कसे ओळखायचे हे आपल्याला पुढील स्लाइडवरून दिसून येईल. आता साधा जो ग्रंथ आहे, जे मी तुम्हाला क्रमिक पुस्तकं आणि पाठ्यपुस्तके सांगितलेले आहेत, त्यामध्ये पाठ्यपुस्तकं हे आपण सुरुवातीच्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत किंवा कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र हे सुरुवातीच्या पानापासून तर शेवटच्या पानापर्यंत वाचत असतो. पण संदर्भ ग्रंथाच्या बाबतीत तसं नाही. संदर्भ ग्रंथ हे आपण विशिष्ट माहितीसाठी किंवा काही माहितीचा शोध घेण्यासाठी वापरत असतो. जसं एखाद्या शब्दाचा अर्थ आपल्याला जर बघायचा असेल तर आपण डिक्शनरी बघतो. एखाद्या सणांचा माहिती घ्यायची असेल, समजा गुढीपाडवा असेल, दिवाळी असेल, या सणांची जर माहिती आपल्याला घ्यायची असेल तर आपण या संदर्भ ग्रंथातून जे भारतीय संस्कृती कोश असेल किंवा वेगवेगळ्या विषयावरच्या डिक्शनरी असतील, सर्वसाधारण डिक्शनरी असतील, शब्दकोश असतील, त्यामधून आपण ती माहिती घेत असतो. म्हणून संदर्भ ग्रंथ हे विशिष्ट माहिती शोधण्यासाठी उपयोगी पडत असतात आणि साधे ग्रंथ हे आपला अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी किंवा एक करमणुकीचं साधन म्हणून कथा, कादंबरी आपण त्या ठिकाणी वाचन करत असतो. साधे ग्रंथ हे बहुतेक वेळा एक खंडामध्येच असतात, त्याचे काही अनेक खंड नसतात. परंतु संदर्भ ग्रंथ जे आहेत, डिक्शनरी असतील, ते एक खंडामध्ये, दोन खंडामध्ये, 10, 20, 30, 32 अशा खंडामध्ये या संदर्भ ग्रंथांचं प्रकाशन झालेलं असतं. साध्या ग्रंथाची किंमत ही कमीत कमी 200 रुपये 500 रुपयापर्यंत असते, परंतु संदर्भ ग्रंथांची किंमत ही 500 पासून तर 1000 आणि 10,000, 20,000, 30,000, 50,000पर्यंत संदर्भ ग्रंथाची किंमत असू शकते. आणि क्रमिक पुस्तकाचा विषय, साध्या ग्रंथांचा विषय हा त्या अभ्यासक्रमापुरता मर्यादित असतो किंवा एखादी कादंबरी एखाद्या विषयावर घेऊन, मग ती चरित्रात्मक असेल, ऐतिहासिक असेल, सामाजिक असेल, असा विषय घेऊन ती कादंबरी लिहिलेली असते. परंतु संदर्भ ग्रंथामध्ये अनेक विषय त्यामध्ये
समाविष्ट केलेले असतात. अनेक विषयांची माहिती संदर्भ ग्रंथामध्ये येत असते. आता साध्या ग्रंथाला एकच लेखक असतो, एक दोन किंवा संपादित तो ग्रंथ असतो आणि संदर्भ ग्रंथ हा अनेक लेखकांनी मिळून वेगवेगळ्या विषय तज्ज्ञांनी मिळून लिहिलेला असतो. म्हणून त्यातली माहिती ही सत्य आणि यथार्थ असते असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. साधे ग्रंथ हे घरी वाचण्यासाठी ग्रंथालयातून घेऊन जाता येतात, परंतु संदर्भ ग्रंथ बहुतेक वेळा हे ग्रंथालयातच उपलब्ध करून दिलेले असतात. आता साध्या ग्रंथातील माहिती ही विशिष्ट विषयावर आणि विशिष्ट ध्येयासाठी किंवा अभ्यासक्रमानुसार त्या ठिकाणी समाविष्ट केलेली असते, परंतु संदर्भ ग्रंथातील माहिती ही अचूक आणि सत्य त्या ठिकाणी दिलेली असते. आता साध्या ग्रंथाची रचना ही अनुक्रमणिकेनुसार केलेली असते आणि संदर्भ ग्रंथाची रचना ही कालक्रमानुसार असते किंवा अनुवर्णाप्रमाणे केलेली असते. अशा प्रकारे या साध्या ग्रंथाचा आणि संदर्भ ग्रंथाचा फरक आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. यानंतर आपण पुढच्या तासिकेमध्ये संदर्भ सेवा म्हणजे काय, संदर्भ सेवेचे कार्य, आवश्यकता आणि ग्रंथालयातील ग्रंथालय शास्त्राचे 5 सिद्धांत या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. तर मी या ठिकाणी आता थांबतो. धन्यवाद.